कारण अजित पवारांबरोबर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही सुद्धा आहात. आता अजित पवारांची इथं साथ देणार का सोडणार तुम्ही? कविताजी, सगळ्यात प्रथम एक गोष्ट अनाकलनीय वाटते, ती म्हणजे ही की अजितदादांनी भाजपावर ते जेव्हा महानगरपालिकेमध्ये सत्तेत होते त्या सत्तेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या बद्दल वक्तव्य केली, भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्याला उत्तर आशिष शेलार सावरकरांचे विचार आपल्याला मान्य आहेत का, नसतील तर मान्य करावेच लागतील हे देतात. हे खूप अनाकलनीय असं तुम्हाला नाही वाटत का? मला तर हे समजतच नाही, म्हणजे आरोप काय होते आणि उत्तरं काय देत आहेत. आमच्यासाठी अवघ्या राज्याचं राजकारण अनाकलनीय झाले. तुम्ही काय एका गोष्टीचं घेऊन बसलात? कविताजी, मुद्द्याकडे परत येतो. मी उगाच तिकडे भरकटत गेलो तर तुम्ही मला इकडे सोडणार नाही आता. पण मला दुसरं गोष्ट असं म्हणायचं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं जे योगदान आहे ते नाकारता येणारच नाही. ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये ऍक्टिव्ह होते, ते लेखक होते, ते कवी होते, ते समाजसुधारक होते, जातीभेदाविरोधात काम करत होते, जातीभेद निर्मूलनाबद्दल त्यांनी काम केलं आणि त्यांचं जे हिंदुत्व त्यांनी मांडलं ते हिंदुत्व सर्वसमावेशक हिंदुत्व होतं. आजच्या भाजपाचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे का, आधी यावर सगळ्यांनी विचार करायला हवा. भाजपाला जर वाटत असेल की त्यांचं हिंदुत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेलं सर्वसमावेशक हिंदुत्व आहे, तर मग आपण पुढचे प्रश्न त्यांना विचारू शकतो. दुसरा मुद्दा, आपण महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या निमित्तानं आज या डिबेटला बसलो आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुका असतात ते पुणे शहरातल्या असू देत, पिंपरी चिंचवडच्या असू देत, मुंबईतल्या असू देत, नाशिकच्या असू देत किंवा इतर कोणत्याही शहरातल्या असू देत. त्याचे मुद्दे काय असावेत? पाणी असावं, रस्ते असावेत, वीज असावं, शाळा असाव्यात, रुग्णालय असावं, ज्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा शहरीकरणासाठी किंवा शहरांसाठी द्याव्या लागतात त्याच्याबद्दल बोलायला हवं. काय समस्या आहेत त्याच्याबद्दल बोलायला हवं. पण ज्या वेळेला भाजपाकडे विकासाचा मुद्दा मांडण्यासारखा नसतो, त्यांनी काय विकास केला हे जनतेला त्यांना सांगण्यासारखं नसतं, त्यावेळेला मग ते हिंदुत्व किंवा सावरकर किंवा असे मुद्दे करून तो कुठेतरी तो विषय डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात. बर, मला वाटतं महेशजींनी जी काही भूमिका आता मांडली, महेशजी त्यातला एकच फक्त गोष्ट ऍड करते की तुम्ही मांडलीत ती भूमिका आदर्श आहे, पण एवढ्या आदर्श भूमिकांची ना आता महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना सवय राहिलेली आहे आणि ना आता महाराष्ट्राच्या जनतेला तरी ती राहिली की नाही मला शंकाच आहे. म्हणजे आता ज्या पद्धतीचं राजकारण आम्ही आजूबाजूला बघतो,